भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खालापूर पोलीस ठाण्यात उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल, तहसीलदार अभय चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन पवार, खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे, सहायक पोलीस निरीक्षक मोहन भालेराव, मनीष मोरे, माजी उपनगराध्यक्ष संतोष जंगम, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, अमित गुजरे तसेच पोलीस कर्मचारी आणि खालापूर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांची उजळणी केली। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक न्याय, समता आणि मानवाधिकारांच्या विचारांची आजही तितकीच गरज असल्याचे सांगितले। समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला, असे त्यांनी नमूद केले। तहसीलदार अभय चव्हाण यांनी भारताच्या राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करत समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन भालेराव यांनी पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी पोलीस ठाण्यात बाबासाहेबांची प्रतिमा लावण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले। भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या स्वातंत्र्यवीरांनी, ज्या लोकांनी आपले योगदान दिलं, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे प्रचंड मोठं आहे। भारत स्वतंत्र होईपर्यंत लढा दिला, इथपर्यंत सगळ्यांचं मान्य आहे। पण स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा घडवावा याची जी स्क्रिप्ट तयार केली राज्यघटनेच्या माध्यमातून, त्याचं 100% श्रेय, त्याचं जे योगदान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे। तुम्ही, आम्ही, बहुजन समाज, दलित समाज आज जो या पदावरती काम करतोय, स्वातंत्र्य उपभोगतोय, या स्वतंत्र भारतामध्ये देश स्वतंत्र असून उपयोग नाहीये, त्या देशातील नागरिकांना विचारांचं, वागण्याचं, एक मानव म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते या राज्यघटनेनं आपल्याला दिलेलं आहे। आणि ही राज्यघटना, ही जी देण आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। भारत स्वतंत्र होऊन 87 वर्षापेक्षा जास्त काळ गेलेला आहे, परंतु राज्यघटनेमध्ये जी कलम समाविष्ट केली, ज्या तरतुदी केल्या गेल्या, त्यावेळी डॉक्टरांनी विचार करून त्या तरतुदी केल्या। जगातील उत्तम राज्यघटना त्यांनी एकत्र आणल्या आणि त्यातील उत्तम जे काही आहे ते आपल्या राज्यघटनेमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना या सर्वात मोठ्या लोकशाही देशाला त्यांनी समर्पित केली। निश्चितच आज जे आपण पाहतोय, मी म्हणणार नाही डॉक्टर आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं ते स्वातंत्र्य, ती समता, ती बंधुता किंवा ते जे काही मानव म्हणून जगण्याचं जे काही हे आहे ते आपल्याला सर्वांना मिळालं असं मी म्हणणार नाही, परंतु निश्चितच मागच्या या काळामध्ये आपण या राज्यघटनेचं संरक्षण घेऊन, याची मदत घेऊन, राज्यकर्त्यांनी सुद्धा त्याच अनुषंगाने लोकांना, नागरिकांना या सुविधा पुरवून, हे स्वातंत्र्य देऊन आज जे आपण उपभोगतोय ती सर्व काही देण जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। प्रवास अजून संपलेला नाही किंवा ते 100% अभिप्राय जे डॉक्टरांना होतं ते अजूनही आपण प्राप्त केलेलं नाहीये। लक्षात घ्या, अजूनही जाती व्यवस्था आहे, नव्हे ती गेलेलीच नाहीये। कास्टिझम तिथेच आहे, आर्थिक विषमता आहे, सामाजिक विषमता आहे। या सर्व विषमतेवरती मात करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा जी चळवळ उभा केली, त्या चळवळीची आजही गरज आहे, नव्हे ती आपल्याला वेगवेगळ्या संघटनेच्या स्वरूपातून आजही ती आपल्याला दिसते। ते विचार घेऊन या संघटना, ही सगळी मंडळी पुढे जात आहेत, त्याचंही कौतुक आहे। आपण या जन्मदिनाच्या निमित्ताने अशी अपेक्षा करूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं, जे स्वातंत्र्य अभिप्रेत होतं, जी समता अभिप्रेत होती, ती आपण निश्चित सर्वांनी मिळून प्राप्त करूया। एवढे बोलून मी थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। तहसीलदार साहेबांनी विचार व्यक्त केल्याप्रमाणे खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार एवढे उच्च दर्जाचे होते की ते विचार आज देखील आपल्याला पूर्णपणे समजलेले नाहीत। आज देखील त्यांना अपेक्षित असणारी समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलेलो आहोत।
निश्चितच आपण त्यांच्या विचारांचे पायी होण्याचा इथून पुढे प्रयत्न करणार. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समाज अपेक्षित होता, ज्यामध्ये कायद्याचं पालन केलं जाणार, न्यायाचे तत्त्वाचे पालन केले जाणार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहणार, कुठे त्यामध्ये मनुष्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही, सर्व जणांना शिक्षण मिळालं पाहिजे, वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत, हे त्यांचे जे तत्व आहेत त्या तत्वांवर आपण देखील पुढे चालण्याचा आपण या जयंतीच्या दिवशी निर्धार करू अशी आपण अपेक्षा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर बोलायचं म्हटलं तर आपल्याला आजचा दिवसही कमी पडेल, परंतु प्रत्येकाने वैयक्तिक जीवनात आदर्श घ्यावा असं त्यांचं जीवन आहे. कशा पद्धतीने एक माणूस गरिबीतून उठून शिक्षण प्राप्त करतो, शिक्षण प्राप्त केल्यानंतर कशा पद्धतीने विदेशात जाऊन शिक्षण प्राप्त करतो आणि विदेशात जाऊन आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक्सचे शिक्षण प्राप्त करतात, कायद्याचं शिक्षण प्राप्त करतात, एक उत्कृष्ट दर्जाचे अर्थतज्ञ होतात, बॅरिस्टर होतात, वकील होतात आणि या सर्व गोष्टींचा आपण मिळवलेल्या सर्व जे शिक्षण आहे, विचार आहेत, उपलब्धता आहेत, कॅपेबिलिटीज आहेत, सर्व गोष्टींचा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी न करता, वैयक्तिक अपलिफ्टमेंटसाठी न करता, माझ्या पूर्ण समाजाला कसं मी वरती घेऊन येईल याच्यासाठी नंतर आपलं संपूर्ण जीवन खर्च करतात. फक्त याच्यातलं म्हणजे कोर्टातलंच काम नाही तर रस्त्यावर उतरून देखील त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. म्हणजे बौद्धिक आंदोलनं पण केलीत आणि रस्त्यावरची आंदोलनं पण केली, कायदे पण बनवलेले आहेत आणि महाड सारख्या 14 तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती यासारखे कार्यक्रम करून प्रत्यक्ष जनतेमध्ये मिसळून आंदोलनं देखील केलेली आहेत. तर आपण देखील मला अपेक्षा वाटते की सर्वांनी वैयक्तिक जीवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घ्यावा आणि आपल्याला जे मिळालेलं ज्ञान आहे, आपल्याला जी मिळालेली कौशल्य आहेत, आपल्याला जे स्थैर्य मिळालेलं आहे त्याचा कुठे ना कुठे आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी फायदा व्हावा आणि स्वतःच वैयक्तिक जीवनच तर नाही तर आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्व लोकांचं जीवन देखील आपण सुखकर सामाजिकतेने समप्रमाणात असलेलं असं निर्माण करण्यासाठी यापुढील आयुष्यात प्रयत्न करावा यासाठी सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भीम. तसेच माननीय तहसीलदार साहेब, सीओ साहेब, तसेच खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरे साहेब, तसेच संतोष जंगम साहेब, तसेच पत्रकार बंधू, तसेच खालापूरमधील प्रतिष्ठित व्यक्ती आणि खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्याकडून आलेला पोलीस अंमलदार यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माणसाने एखादी गोष्ट ठरवून एखादी गोष्ट करणं खूप सोपी आहे, पण सर्वात पहिले ठरवणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या ठरवण्यासाठी आणि त्यांना परवानगी देण्यासाठी जो हात पाठीशी उभा असतो तो सचिन पवार साहेबांचा आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. आताच भालेराव साहेबांनी पवार साहेबांबद्दल सांगितलं ते अतिशय खरं आहे. म्हणजे जे मनामध्ये असतात त्या गोष्टी त्या खरोखर ओठामध्ये येतातच आणि त्यांच्या स्तुती करण्याच्या सारखे साहेब नक्कीच आहेत. त्यांनी स्तुती केली ती खूप कमी मी तर म्हणेल, कारण एवढ्या कार्यक्रमाला जे पाठबळ असावं लागतं ना ते खरोखर सचिन पवार साहेब देतात आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती लावून हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडला आणि सर्वांनी जे आपले आर्थिक योगदान काही केलं असेल, प्रत्येकाने मदत केली असेल आणि प्रत्येकजण उपस्थित राहिला असेल, या सर्वांचे मी मनपूर्वक खालापूर पोलीस ठाण्यातर्फे सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. सबका मंगल हो, सबका कल्याण हो.